एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा खूप दुःख होतं, पण काही दिवसांनी तीच व्यक्ती अचानक तुमच्या स्वप्नात येते. कधी ती तुमच्याशी बोलते, तर कधी फक्त शांत उभी राहते. हा अनुभव काहींसाठी शांत करणारा असतो, तर काहींसाठी अस्वस्थ करणारा. पण कधी विचार केलाय का की असं का घडतं? यामागं नक्की काय कारण असेल? आज आपण या गोष्टीकडं कोणतीही अंधश्रद्धा किंवा चमत्कार म्हणून पाहणार नाही, तर आपलं मन आणि आपल्या भावना यामागं कशा काम करतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, आपला मेंदू दिवसभरात असंख्य अनुभव साठवून ठेवतो. दिवसभरात आपण जे अनुभवतो, जे संवाद साधतो, ते सगळं कुठेतरी जतन होत असतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तेव्हा मनात एक भावनिक पोकळी निर्माण होते. मग आपलं अवचेतन मन काय करतं माहिती आहे? त्या व्यक्तीच्या आठवणींना आणि अपूर्ण राहिलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी स्वप्नांचा आधार घेतं. म्हणजेच हे स्वप्न तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम बनतं. कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तीशी काही गोष्टी बोलायच्या राहूनच जातात. कधी आभार मानायचे राहतात, तर कधी मनातली एखादी खंत सांगायची राहून जाते. आपण जागे असताना या भावना दाबून ठेवतो, पण झोपेत आपलं मन मोकळं असतं. त्यामुळे स्वप्नात ती मृत व्यक्ती दिसणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनातल्या अपूर्ण इच्छा किंवा भावना बाहेर येणं असतं. स्वप्नात आपण त्यांच्याशी बोलतोय असं वाटतं, पण खरं तर ते आपलं मनच स्वतःचे संवाद साधत असतं आणि मनावरचा तो भार हलका करत असतं. एखाद्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. प्रत्येकजण ती वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो. काही जण शांतपणे स्वीकार करतात, तर काहींना वेळ लागतो, तर काही जण बराच काळ त्या आठवणीमध्ये गुंतून राहतात. त्यामुळे स्वप्न ही कधीकधी त्या शोक प्रक्रियेचा एक भाग असू शकतात. कधीकधी स्वप्नात एखादी मृत व्यक्ती आपल्याला आधार द्यायला आल्यासारखे वाटते. जणू कोणीतरी पाठीवर मायेचा हात ठेवून सांगते की काळजी करू नको, सगळं ठीक होईल. पण झोपेतून जाग येताच तिथं कुणीच नसतं, पण ती मायेची जाणीव मनात ताजी असते. खरं तर जेव्हा आपण उदास किंवा एकटा असतो, तेव्हा आपलं मन अशा जुन्या आठवणींकडे धाव घेत असतं, जिथं त्याला प्रेम आणि सुरक्षितता मिळाली होती. कधीकधी स्वप्नात ती व्यक्ती काहीही न बोलता फक्त आपल्यासमोर उभी राहते, पण निशब्दपणे खूप काही बोलून जाते. ही शांतता प्रत्यक्षात त्या व्यक्तीची नसते, तर आपल्याच मनाची असते. आता तुम्हाला असं वाटू शकतं की काही स्वप्न तर खूप भीतीदायक असतात, त्याचं काय? तर बघा, ही भीती त्या व्यक्तीची नसते, तर ती असते मृत्यू या विचाराची. आपल्याला खरी भीती वाटते ती त्या माणसाच्या नसण्याची आणि त्यांच्याशिवाय आपलं आता कसं होणार या एकटेपणाची. या विचारामुळं किंवा मनात दडलेल्या भीतीमुळं आपलं मन आपल्याला अशी अस्वस्थ करणारी स्वप्न दाखवू शकतं. आपण ज्या संस्कृतीत वाढतो, त्या संस्कृतीत मृत्यू आणि स्वप्नाविषयी काही ठराविक समजुती असतात. काही समाजात स्वप्नांना आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं, तर काही ठिकाणी त्याकडं केवळ मानसिक प्रक्रिया म्हणून पाहिलं जातं. लहानपणापासून ऐकलेल्या कथा, समजुती, परंपरा या सगळ्यांचा प्रभाव मनावर राहत असतो. त्यामुळे स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यावर त्याचा अर्थ लावण्याची पद्धतही संस्कृतीनुसार बदलते. मानसशास्त्र सांगतं की आपलं मन एखाद्या मोठ्या गोदामासारखं आहे, जिथं आपल्या सर्व जुन्या आठवणी, भीती आणि इच्छा साठवलेल्या असतात. त्यालाच आपण अवचेतन मन असं म्हणतो. दिवसभर आपण कामात असतो, तेव्हा या आठवणी दबलेल्या असतात, पण रात्री जेव्हा आपण शांत झोपतो, तेव्हा हे मन जास्त सक्रिय होतं. यामुळेच अनेक वर्षांपासून आपण ज्या व्यक्तीला विसरलो होतो, ती अचानक स्वप्नात दिसते. याचा अर्थ असा मुळीच नाही की ती व्यक्ती आपल्याला काहीतरी संकेत द्यायला आली आहे, तर तो फक्त आपल्याच मनात वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या जुन्या आठवणींचा किंवा प्रतिमांचा एक भाग असू शकतो. अनेकांना स्वप्न पडलं की लगेच त्याचा काहीतरी ठराविक अर्थ शोधण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ सगळ्यांसाठी सारखा नसतो. समजा दोन वेगवेगळ्या लोकांना एकाच मृत व्यक्तीचं स्वप्न पडलं, तरी त्या दोघांच्या मनातल्या भावना आणि आठवणी पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे स्वप्नात कोणी दिसलं तर लगेच घाबरून न जाता किंवा त्याचा कोणताही गूढ अर्थ न काढता शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. त्या स्वप्नामुळे तुम्हाला नेमकं काय वाटलं, शांत की अस्वस्थ, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अशा स्वप्नानंतर स्वतःला काही साधे प्रश्न विचारता येतील. माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल काय भावना आहेत? अलीकडं तिची आठवण का आली असेल? सध्या माझ्या आयुष्यात काही भावनिक बदल घडत आहेत का? या प्रश्नांची उत्तरं स्वप्नांचा अर्थ शोधण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्यास मदत करतात. शेवटी स्वप्नात मृत व्यक्ती दिसणं हा काही फार वेगळा किंवा दुर्मिळ अनुभव नाही. अनेकांना आयुष्यात कधीतरी असा अनुभव येत असतो. या स्वप्नांना भविष्याचा इशारा, दैवी संदेश किंवा कोणताही ठराविक संकेत आहे असं मानण्याची गरज नाही. बहुतेक वेळा हे स्वप्न आपल्या मनात साठवलेल्या आठवणी आणि भावनांमुळे निर्माण होतं. हा एक साधा मानवी अनुभव असतो, जो आपल्या आठवणी, भावना आणि मनाच्या हालचालींशी संबंधित असतो. बस कदाचित इतकंच समजून घेणं पुरेसं आहे. तर मग तुम्हालाही कधी असं स्वप्न पडलं होतं का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.